देशातील लोकशाही सक्षम करण्यासाठी ग्रामसभा प्रभावी होणे अत्यंत आवश्यक आहे। गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेचे महत्त्व समजले तरच ग्रामीण विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन डॉक्टर हर्षवर्धन देशमुख यांनी केलं। संत गाडगे बाबांची दशसूत्र आणि ग्राम विकास या विषयावर आयोजित सरपंच कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। देशातील लोकशाही सक्षम करण्यासाठी ग्रामसभा प्रभावी होणे अत्यंत आवश्यक आहे। गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेचे महत्त्व समजले तरच ग्रामीण विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन डॉक्टर हर्षवर्धन देशमुख यांनी केलं। संत गाडगे बाबांची दशसूत्र आणि ग्राम विकास या विषयावर आयोजित सरपंच कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी होते। प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विद्या शर्मा, डॉक्टर सतीश तराळ, गजानन बोंडे, राजेंद्र कराळे व डॉक्टर दिलीप काळे उपस्थित होते। डॉक्टर देशमुख यांनी ग्रामपंचायतीतील कारभार पारदर्शक असावा आणि नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी असेही सांगितले। डॉक्टर सतीश तराळ यांनी गाडगे बाबांची दशसूत्री ही ग्रामविकासाचा प्रभावी आराखडा असल्याचं नमूद केलं। आचार्य वेरुळकर यांनी श्रमदान, स्वच्छता, शिक्षण आणि व्यसनमुक्तीवर भर दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दिलीप काळे यांनी केलं। कार्यशाळेचे संचालन डॉक्टर राजेश मिरगे यांनी केलं। या कार्यशाळेला विदर्भातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। तो कीर्तनकार आहे, मोठा व्याख्याता आहे, त्याच्यावर त्याच्या मोठेपण अवलंबून असतो। शिक्षणाची किती डिग्री मिळवली म्हणजे माणूस मोठा होतो याच्यावर त्याचा मोठेपण अवलंबून आहे। या सर्वोच्च डिग्र्या ज्या बहाल होतात, शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्वोच्च डिग्र्या ज्या क्षेत्रातून बहाल होतात त्या विद्यापीठाला अंगठेछाप माणसाचं नाव काय? याचं एकच कारण आहे का जो माणूस समाजाच्या जितका उपयोगी पडला तितका तो मोठा आहे, तितका मोठा आहे। आणि हे मोठेपण हे पैशावर अवलंबून नाही, शिक्षणावर अवलंबून नाही, हे मोठेपण हे विद्वत्तेवर अवलंबून नाही, हे मोठेपण लोकांच्या उपयोगात किती पडतात याच्यावर मोठेपण अवलंबून आहे। सगळ्या सरपंचांनी पहिली गोष्ट निर्व्यसन करायचं। निवडणुका होतील तेव्हा होतील नाही, त्या वेळेवर कशा होतील या संदर्भातली जबाबदारी प्रत्येक केवळ सरपंचावर आहे किंवा नागरिकांवर, प्रत्येक नागरिकांवर आहे असं जर मी म्हटलं तर वावगं होणार नाही। गाडगे बाबांच्या दशसूत्रीच्या संदर्भामध्ये ग्रामीण विकास करणं ही जबाबदारी प्रत्येक गावाच्या पदाधिकाऱ्याची आहे आणि विशेषतः सरपंचाची आहे। पारतंत्रामध्ये आपण असलो तरीही ग्रामीण क्षेत्रामध्ये आपला सरपंच किंवा आपल्या गावाची जबाबदारी कोणावर सोपवावी हे निवडण्याचा अधिकार गावातील प्रत्येक नागरिकाला होता। जर या देशाची लोकशाही सक्षम करायची असेल तर ग्रामसभा ही सक्षम असली पाहिजे।